हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ज्येष्ठांसाठी आम्ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू करणार, विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। सरकार गडबडलंय, सरकारची तीर्थावर जायची वेळ आलीये, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका। पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करा, अन्यथा भाजपला मतदान नाही, बीडच्या शिरूर कासारमधील 5 ग्रामपंचायतींचा ठराव। आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा, ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य। पवारांचं वक्तव्य योग्य, कोणतंही सरकार बिनचेहऱ्याचं असू नये, राहुल गांधींचा चेहरा पंतप्रधान पदासाठी समोर ठेवला असता तर 25 जागा वाटल्या असत्या, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मवियात 1 खुर्ची 12 भानगडी, भरत गोगावलेंची टीका, तर त्यांच्याच नेत्यांच्या 12 भानगडी, ठाकरेंना खुर्ची द्या असं सत्ताधारी सांगत आहेत। शिंदे गटाच्या पोस्टरवरून भास्कर जाधवांचा टोला। विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी विरोधक आमने सामने, किस्सा खुर्ची का, शिंदे गटाच्या आमदारांची घोषणाबाजी। लोकसभा आणि विधानसभेत फरक, अजित पवारांच्या नेतृत्वात आम्ही विधानसभेत जिंकणार, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। 10 वर्ष झोपा काढत होते का, बेकायदा बांधकाम पाडणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण, शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंच्या नो क्लोजर ओनली बुलडोझर वक्तव्याला उत्तर। ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात, खड्ड्यातून काळा पैसा पांढरा केला त्यांच्यावरही कारवाई होणार, मुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा। मुंबईतील म्हाडाच्या 1900 घरांसाठी जुलै महिन्यात लॉटरी, ऑगस्टमध्ये सोडत प्रथमच मध्य आणि उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी घरांची उभारणी। मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, विदर्भात पावसाचा येलो अलर्ट, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढणार। T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महामुकाबला, भारताला दुसऱ्यांदा T20 विश्वचषकावर नाव कोरण्याची संधी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।